नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं कंबाईंड ग्रुप बी ची जाहिरात आली. 552 पदांसाठी जाहिरात आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट 30 एप्रिल असणार आहे. सो तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची कोणकोणती डॉक्युमेंट आणि कधीची लागणार आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. आणि जर वेळेत तुमच्याकडे वैध कागदपत्रे नसतील तर काय होऊ शकतं ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करून तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि अपडेट बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. तत्पूर्वी मला सांगू इच्छितो की इग्नाट अकॅडमीची द्रोणा संकल्प बॅच ग्रुप बी आणि सी ची पूर्व प्लस मुख्य आणि फक्त पूर्व अशी बॅच पण आपली चालू झाली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. लाईव्ह लेक्चर तुम्हाला बघायला मिळतात. लाईव्ह लेक्चर जर नाही बघितलं तुम्ही तर ते लेक्चर रेकॉर्ड होऊन जातं किंवा लाईव्ह बघितलं तरी पण रेकॉर्ड होऊन जातं. रेकॉर्ड लेक्चर तुम्ही किती वेळेस पाहू शकता, स्पीडनी स्टॉप करून किंवा स्लो करून पण बघू शकतात. सो या दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला मराठी माध्यमामध्ये महाराष्ट्रातील शिकवणारे सर्वोत्तम फॅकल्टी असणार आहे. आता फॅकल्टीचा विषय घेतला म्हणून तुम्हाला सांगतो ही टीम तुम्हाला इथे शिकवते बघा. यातलं आता नवीन जे धुरंधर ऍड झाले आपल्या ग्रुपमध्ये ते आहे अभिजित राठोड सर सुद्धा तुम्हाला इथे आता शिकवणार आहेत. त्यांच्याबरोबर बाकीची पण टीम तुम्ही सगळ्यांनाच ओळखतात. युट्यूबवर यांचे डेमो सेशन मध्ये तुम्ही बघू शकतात. ही टीम तुम्हाला इथे गाईड करणार आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू असणार आहे. सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज फुल लेंथ असे 150 प्लस टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल आहे. पीडीएफ पीपीडी स्वरूपातल्या नोट्स पण अवेलेबल आहे. अधिकारी संवाद, पर्सनल काउन्सिलिंग आणि डाऊट क्लिअरिंग सेशन पण असणार. हे सगळं तुम्हाला एकाच बॅचमध्ये राहिल्या 60 दिवसांमध्ये तयारी करायची. त्यासाठी आमच्या टीमने तुमच्यासाठी स्पेशल हा प्लॅन केलेला आहे. सो विद्यार्थी मित्रांनो लगेच जॉईन करा, कारण कमी कालावधीत अभ्यास कसा करायचा आणि त्या विषयापर्यंत रीच कसं व्हायचं हे सांगणारी टीम तुमच्या समोर असणार आहे. ह्या टीमकडून तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं आहे. चला तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली आहे. ऍप डाउनलोड करा आणि लगेच बॅच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. फॉर्म कोणकोणते लागतात, फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. एमपीएससीच्या वेबसाईटला तुम्ही जर गेला तर त्याचे स्पेशल याचं परिपत्रक काढलेलं आहे. ती पीडीएफ जर तुम्ही बघितलं तुम्हाला बघायला मिळेल. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात बघा. अर्जातील नावामध्ये पुरावा, नावाचा पुरावा म्हणजे तुमचं 10वीचं मार्कशीट लागतं किंवा तत्सम 10वीचं नसेल तर त्यासाठी समतुल्य अर्हता असणारे इतर डॉक्युमेंट पण चालतं. ज्यामध्ये तुमचं नाव असतं त्या नावानेच तुम्हाला फॉर्म भरायचा, 10वीच्या नावानेच फॉर्म भरायचा आहे. वयाचा पुरावासाठी तुम्हाला इथे सुद्धा 10वीचं मार्कशीट लागतं ज्यावर तुमची बर्थ डेट असते बघा, ते लागणार आहे. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, मग तुम्ही शैक्षणिक अर्हतेमध्ये काय काय टाकता, 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा जे काय असेल सगळ्यांची तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे. तुम्ही जर कॅटेगरीमधनं फॉर्म भरत असाल तर कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे. तुम्ही जर इकॉनॉमिकल विकर सेक्शन मधनं फॉर्म भरत असाल तर त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. किंवा तुम्ही एससीबीसी मधनं फॉर्म भरत असाल तर त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर अद्यावत नॉन क्रिमिलियर फॉर्म तुम्हाला लागणार बघा. नॉन क्रिमिलियर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 2 वर्ष चालणार बघा. नॉन क्रिमिलियर हे तुम्हाला 2025-26 किंवा 26-27 दोघांपैकी कोणत्याही एका वर्षाचं चालणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, तुम्हाला मी आताच बोललो ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे 1 वर्षच व्हॅलिड असतं. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट ओपन मधले मराठा कॅन्डिडेट जर सोडले तर उर्वरित कॅन्डिडेटला ईडब्ल्यूएस लागतं आणि मराठा कॅन्डिडेटला एससीबीसी चालतं. याचा फायदा तुम्हाला नक्कीच घेता आला तर घ्याच, का कारण वयामध्ये सूट मिळते आणि तुम्हाला फी मध्ये पण सूट आहे आणि इथे वॅकन्सी सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात आरक्षणानुसार. सो यासाठी ईडब्ल्यूएस हे दरवर्षी काढावं लागतं. एससीबीसी हे एकदाच काढायचं असतं. 2024 पासून लागू झालेलं आहे. एससीबीसी एकदाच काढायचं, मात्र एनसीएल लागतं एससीबीसीला, लक्षात घ्या. आणि एनसीएल तुम्हाला मी आताच म्हटल्याप्रमाणे हे तुम्हाला 2025-26 चालतं. आता एनसीएल कुणाला लागतं त्यावरती सेपरेट मी व्हिडिओ घेतोच, पण तरी आता सांगतो. एससी, त्यानंतर एसटी, त्यानंतर ईडब्ल्यूएस आणि ओपन यांना एनसीएल लागत नाही. हे जर सोडले तर बाकी सर्वांना एनसीएल लागतं आणि 2 वर्षाचं चालणार आहे. म्हणजे संपलं इकॉनॉमिकल इयर त्या वर्षातलं किंवा आता चालू इकॉनॉमिकल इयर मधलं पण चालणार आहे. तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा लागणार आहे. अजून एक सांगायचं राहिलं माझं, ईडब्ल्यूएस हे सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला 2 वर्षात चालतं बघा. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्हाला 2 वर्षातलं चालणार आहे. एक तर 25-26 चालेल किंवा 26-27 पण चालणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला दिव्यांगत्व असेल तर UDID कार्ड किंवा तुमचं दिव्यांग असल्याचं सर्टिफिकेट जे असतं ते स्वावलंबन किंवा SADM ह्या वेबसाईटवर काढलेलं असावं. 40% किंवा 40%पेक्षा जास्त दिव्यांगत्व असावं. पात्र माजी सैनिक असेल तर आता माजी सैनिकांना इथे तर जागा नाहीये ग्रुप बी मध्ये. अनाथांना जागा आहे, अनाथ सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. खेळाडूंसाठी बघा विशेष महत्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे. खेळाडूंसाठी बघा, खेळाडू जर असाल तुम्ही तर पूर्व परीक्षेकरिता क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अथवा
क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केली पोहोच पावती, बघा तो अहवाल पण चालणार आहे तुमचा किंवा पोहोच पावती, दोघांपैकी एक. मुख्य परीक्षेकरिता मात्र क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल लागणार आहे, लागू असेल त्याप्रमाणे. बरं, तुम्ही नुसते खेळ खेळून चालणार नाही, त्यात रँकिंग असावं लागतं, फर्स्ट सेकंड थर्ड, किंवा तुम्हाला मेडल असावं लागतं आणि त्याचं सर्टिफिकेट तुम्ही पडताळणी करून घेतलेलं असावं लागतं किंवा त्याची रिसिट असेल तरी चालतंय, हे तुम्हाला लागणार आहे. माजी सैनिकांना इथे असल्याचा माजी सैनिकांचा पुरावा लागणार आहे. दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगाचा पुरावा लागणार आहे. त्यानंतर कॅटेगरीनुसार सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, अनाथांना लागणार आहे. अराखीव जेवढ्यांनाही आरक्षण घ्यायचं असेल, मग त्या महिला असो, खेळाडू असो, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास तुम्हाला अधिवास म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट लागणारच आहे. लक्षात घ्या, हे डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. इथे तेच सांगितलं त्यांनी. त्यानंतर नावात बदल असेल तर त्याबद्दलचा तुम्हाला पुरावा लागेल. काय पुरावा लागतो तुम्हाला मी पुढे दाखवतो. मराठी भाषेचं ज्ञान, 10वीला मराठी भाषा असेल तुमची तर वेल अँड गुड, नसेल तर एक फॉर्मॅट असतो, फॉर्मॅटवरती प्रिंटआउट घ्यायची आणि तुमच्या जवळच्या कोणत्याही कॉलेजमधून जे मराठी डिपार्टमेंटचे HOD असतात आणि तिथले मुख्य प्रिन्सिपल असतात त्यांची साइन सिग्नेचर घेऊन यावं लागते. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र अगदी सगळ्यांना लागतं. सिंपल प्रोसेस आहे, प्रिंटआउट घ्यायची, MPSC वेबसाईटला दिले त्यांनी, प्रिंटआउट घ्या, त्याच्यात माहिती भरा आणि ते इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागणार आहे. ओके, आता ही सगळी डॉक्युमेंट तुम्हाला लागणार. त्यातला महत्त्वाचा मुद्दा बघा, नावात बदल असेल म्हणजे काय, मुलींच्या बाबतीत नावात बदल असू शकतो. नाव फॉर्म भरताना 10वीच्या नावाने भरायचं, म्हणजे वडिलांच्या नावाने भरायचं आहे. नंतर कदाचित डॉक्युमेंट तुमचे बदलले असतील, काही नवऱ्याच्या नावाचे असतील, हस्बंडच्या नावाचे असतील, पतीच्या नावाचे असतील, तर हे डॉक्युमेंट तुम्हाला जर पतीच्या नावाचे वापरायचे असेल तर नावात बदल येस करायचं. येस केलं की तुम्हाला नवीन नाव टाकायचं. सपोज पतीच्या नावाचं तुम्ही नवीन नाव टाकलं तर तुमचं हॉल तिकीट हे पतीच्या नावाने येणार आहे. हॉल तिकीट पतीच्या नावाने, ID प्रूफ तुम्हाला पतीच्या नावाचा वापरायचा आहे आणि एक्झाम द्यायची. पण त्या संदर्भात तुम्हाला एक प्रूफ पण लागतं. जर तुमचं लग्नाचं सर्टिफिकेट असेल तर ते चालतं किंवा तुमच्याकडे गॅजेट असेल तर चालतं. हे दोघांपैकी एक तुम्हाला लागणार आहे. पण तुमच्या नावामध्ये स्पेलिंगमध्ये जर मिस्टेक असेल, स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल तर तुम्हाला ॲफिडेविट लागतं आणि मोठी स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्हाला गॅजेट सर्टिफिकेट लागतं. दोघांपैकी एक तुम्हाला इथे असणं गरजेचं असणार आहे. हे दोघांपैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर चालतंय. आता दुसरं कागदपत्र, जर तुम्हाला एखादा 2 डॉक्युमेंट असेल की ज्यामध्ये बदल आहे, तुम्हाला वाटलं तर ते डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही बदल करून घेऊ शकतात, हे लक्षात घ्या. तर पुढचा मुद्दा घेऊया आपण. कॅटेगरी मधून तुम्हाला आरक्षण जर घ्यायचं असेल तर तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात, तर पहिलं कास्ट सर्टिफिकेट लागतं, वैध नॉन क्रिमिनल लागतं. ज्यांना ज्यांना लागतं त्यांनीच घ्या. बाकीच्या बघा, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, SC ST ओपन आणि EWS ला नॉन क्रिमिनल लागत नाही, मात्र बाकीच्या कॅटेगरीला लागते, त्यांना लागणार आहे. डोमेसाईल लागतं. कास्ट व्हॅलिडिटीची गरज नाहीये, नंतर दिलं तरी चालतं. असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी तुम्हाला नियुक्तीनंतर 6 महिने वेळ दिला जातो, लक्षात घ्या. आता हे 3 डॉक्युमेंट पैकी एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे ज्यांना ज्यांना लागतंय त्यांना एक जरी नसेल तर तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, लक्षात घ्या. तुम्ही ओपन मध्ये जाता. पुढचा प्रश्न तोच आहे, वैध कागदपत्र नसतील तर 3 पैकी 2 आहे, 1 आहे, 3 आहे. 3 असेल तर आरक्षण 100% मिळेल, नसेल तर तुमचा विचार ओपन मध्ये केला जातो. वैध कागदपत्र नसतील तर तुमचा विचार ओपन या कॅटेगरीमध्ये केला जातो, लक्षात घ्या. अदरवाईज तुम्ही जर कॅटेगरी मधनं फॉर्म भरला तर तुमचा विचार कुठे कुठे होतो, कॅटेगरीतले जे सीट्स असतात त्यामध्ये पण विचार होतो आणि ओपन साठी पण विचार होतो. पण जर कॅटेगरीसाठी लागणारे डॉक्युमेंट नसतील तुमच्याकडे तर फक्त ओपन साठी तुमचा विचार केला जातो, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की SCBC कॅटेगरी सर्टिफिकेट जे असते कुणासाठी आहे, तर SCBC हे ओपन मधल्या मराठा कॅन्डिडेटसाठी आहे. कागदपत्रे कोणती लागतात, तर SCBC सर्टिफिकेट प्लस NCL, व्हॅलिड NCL लागतं. SCBC सर्टिफिकेट एकदा काढलं तर त्याला एक्सपायरी नसते, मात्र NCL ला एक्सपायरी असते, चेक करून घ्या. कुणाच्या नावाचं असावं, जनरली मुलींच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर वडिलांच्या नावाचंच असावं, बाकी मुलं असेल तर वडिलांच्या नावाचंच घ्यायचं आहे. उत्पन्नाची अट आणि कुणाचे उत्पन्न घ्यावे लागतं, तर यामध्ये तुम्हाला उत्पन्नाची अट आहे कमीत कमी 8, मॅक्सिमम 8 लाख, 8 लाखाच्या आतच असावं लागतं, तरच तुम्हाला SCBC सर्टिफिकेट काढता येतं. तुम्ही सेतू कार्डात जर गेलात तर ते लगेच सांगतात काय काय डॉक्युमेंट लागतात. ते डॉक्युमेंट एकदा चेक करा, तुमच्याकडे व्हॅलिड असेल तर तुम्ही SCBC मधनं फॉर्म भरू शकता. EWS कॅटेगरीसाठी कोणतं सर्टिफिकेट लागतं, तर ते आहे ओपन मधले मराठा कॅन्डिडेट जर सोडले तर उर्वरित सगळ्यांना हे EWS सर्टिफिकेट चालतं. चुकूनही मराठा असेल तर EWS काढू नका, गडबड होऊ शकते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अपात्र होऊ शकतात. कागदपत्रे कोणती लागतात, तर यासाठी फक्त एकमेव EWS सर्टिफिकेट लागतं. कुणाच्या नावाचं लागतं, तर हे सुद्धा वडिलांच्या नावाचं लागतं. याला सुद्धा उत्पन्नाची अट ही 8 लाखाच्या आत असावं लागतं. EWS सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी असते बघा 1 इयर फक्त. प्रत्येक वर्षी 31 मार्चला हे संपतं. जसं की ह्या वर्षी संपलं जरी असेल तरी तुम्हाला त्यांनी सांगितलंय 2025-26चं पण चालेल किंवा 26-27चं, दोघांपैकी कोणतंही चालणार असं त्यांनी ऍड मध्ये सांगितलेलं आहे. समांतर आरक्षण इथे 4च बघा. ग्रुप बी साठी समांतर आरक्षण 4च जणांना आहे. महिला आरक्षण, खेळाडू, दिव्यांग आणि अनाथ यांचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकतात. नंतर पुढचा मुद्दा संपला.
सो इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्म तुम्हाला सगळं अपडेट आम्ही देत असतो. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि अजून डॉक्युमेंट बद्दल काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि जाताना परत एकदा सांगतो, इग्नाइटच्या ह्या बॅचेस चालू झाल्या, लगेच जॉईन करा. राहिल्या 60 दिवसांमध्ये उत्तम तयारी आम्ही तुमची करून घेणार आहोत, काळजी करू नका. त्यासाठी काय करा, ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच जॉईन करा. काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करून घ्या. पुन्हा एकदा आवडला व्हिडिओ तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.